It won't go away. I've got that feeling rushing through my body. I know that... Hello everyone, good morning and welcome back to my channel. Welcome back to the new video. आणि आपण उठायचं होतं आपल्याला 6:30 वाजला, बट 7:30 वाजले. नो वरीज. एक तास आपण पहिल्यांदा एवढं उशीर झालं ना, तर मी सगळ्यात आधी असतो. आता आपण चालू क्रिकेट खेळायला. क्रिकेटची प्रॅक्टिस होती एक ग्राउंडमध्ये, ॲक्च्युअल ग्राउंडमध्ये, टर्फ ग्राउंड नाही, क्रिकेट ग्राउंड असतं ना छोटं, तिथं चाललो होतो आम्ही. माझे अख्खे सोसायटी मेंबर गेले. आता मी चाललो आहे मागून, बट ठीक आहे. 1-2 मॅचेस होणार होते, पण आता आपल्याला एकच मॅच खेळायला भेटेल. सो जसं टाइमपास न करता पटकन जाऊयात. सो लेट्स गो. म्हणजे आणि जी थंडी हवा, हा जो सकाळचा ॲटमॉस्फिअर ना, हा एक्सपिरियन्स करायचा होता. अर्धा तास अजून थोडं लवकर उठलो असतो ना, मजा आली असती, पण अजून पण काही उशीर नाही झाला, अजून पण एवढा काही टाइम झाला नाहीये. सो इट्स ओके. चलो. It is here to stay. It's like you're my personal Illuminati. I know that some might say that I am just a bad girl, but इथं लॉक मारून ठेवला, जाऊ देत नाहीये. मेन दरवाजाला लॉक मारून ठेवला, जाऊ देत नाही. सांगतोय भितडं कुदून जा. नाही, आम्हाला जम्प करता येत नाही. व्हिडिओ काढल्यावर लगेच त्याने लॉक उघडून दिला त्याने. चला, येऊन आपण क्रिकेट खेळून आणि आता मी डायरेक्ट आंघोळीला जाईल. बिकॉज माझी पूर्ण बॉडी इतकी पेन करते आणि स्वेटिंगने खूप जास्त मला इरिटेट होते. आंघोळ करून त्याच्यानंतर गप्पा मारू जरा. ग्राउंडमध्ये मॅटर झाले त्याच्याबद्दल डिस्कस करू. काय मॅटर होते काय नाही, तो व्हिडिओ टाकायचा का नाही ते मला माहिती नाही. मी नाही टाकेल 99%, पण मी तुम्हाला ती स्टोरी सांगतो आणि त्याच्यातले 1-2 क्लिप तुम्हाला लोकांना शेअर करतो काय झालं होतं. आणि आज आपलं ऑफिसचं काम पण, विकेंडच्या दिवशी जेव्हा काम असतं ना ऑफिस, असं सगळे प्लॅन इकडे तिकडे होतात आणि इरिटेट होऊन जातो माणूस. आणि प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी फलाना डिमका हे चालू असतं आणि आज त्यातला एक दिवस आहे. सो माझी ऑफिसची कामं पण आहे आज, ते पण करू. त्याचा आधी आपण आंघोळ करून घेऊ. दादाला आई सोनू म्हणते बघा. आई रेडी नाही रेडी, कुठे चाली तू? एक्सक्यूज मी मॅम. हॅलो, वन सेल्फी मॅम, सेल्फी. स्नो हे लावू आपण झालं आंघोळ करून रेडी आणि आपण त्या छोट्याशा इन्सिडेंट बद्दल बोलून घ्या. मी ना क्रिकेट खेळत होतो, मध्येच कोणीतरी 2-3 वॉचमॅन येतात, आम्हाला सांगतात की ह्या एक बाउंड्री लाईन होती, त्या बाउंड्री लाईनचा त्या साईडला खेळा. आणि त्या साईडला होतं एक पत्र आणि छोटीशी जागा होती जिथं पिच नव्हती, काही नव्हती, गवत उगलेलं होतं. तिथं आपण बिलकुल खेळू शकत नव्हतो. तर ते बोलले तिथं खेळा, कारण की या बाकीच्यांचे मॅचेस चालू आहेत, टुर्नामेंट चालू आहेत, तर तुम्ही प्लीज थोडंसं ऍडजस्ट करा. मी म्हटलं ऍडजस्ट का करू, गव्हर्नमेंटची जागा आहे, हे ग्राउंड कोणाचं एकट्याचं नाव असं नाहीये किंवा असं परमिशन वगैरेचा काही इश्यू नाही, असलं काहीच कुठलाच रूल नाही म्हटलं. तुम्ही असं अचानक येऊन का बोलू शकता. तर थोडीफार आर्ग्युमेंट झाली आणि ते चालले गेले. मी म्हटलं जाऊ लक्ष देऊ नका, त्यांच्याकडे आपले खेळू. आम्ही खेळायला लागलो आणि ते बोलले तुम्ही जाताना बघा. पण जाताना काय केलं त्यांनी, मोठ्या गेटला पण आणि छोट्या गेटला पण लॉक लावून दिले जिथून लोक जातात. ते बोलतात की तुम्ही तिथं अशी वॉल आहे, ती अशी जम्प करून तुम्ही जाऊ शकता. तर त्यांना प्रेमाने सांगितलं की असं नका करू प्लीज, ते ओपन करून द्या आणि सगळ्यांना जाऊ द्या. भिंत कुदायला गेलं आणि कोणाचा पाय जर काही झालं, XYZ गोष्टी झाल्या आणि जर मैं इंसिडेंट बता रहा था आज क्या हुआ क्रिकेट के टाइम. अरे कहना क्या चाहते हो? पूछ तो लो क्या हुआ क्या नहीं. टैन दिख रहा है, लाल लाल दिख रहा है, टमाटर दिख रहा है, आलू दिख रहा है, भिंडी दिख रहा है. हाँ दे यार, कलर, बालों का कलर, इथं पॉइंट काय चालू आहे. डायरेक्ट धपकन आल्या आमच्या गाडीवर, असं बसले टेम्पोवर. आणि काय राव, असं मी सांगत होतो रोज. पण मी सांगत होतो, विसरून गेलो. तर ते बोलले की असं वॉल उडी मारून जा, आणि उडी मारताना जर कोणी काही लागलं, कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला, जम्प करताना काही झालं, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेईल. ते बोललात की आम्हाला माहिती नाही, पण तुम्हाला तिकडून जावं लागेल. मी काय केलं, वहिनी मोबाईल काढला आणि व्हिडिओ स्टार्ट केला. मी म्हटलं हे 2 वॉचमॅन आहे तिथं, हे सांगतात आम्हाला की तुम्ही जम्प करून जा. वॉल नाही गलत नाही, सही था. तो सुनतो क्या हुआ, विदिन 2 मिनिटं व्हिडिओ स्टार्ट पण नाही झाला, त्यांचं डायरेक्ट असं तोंड एवढंसं झालं आणि एक तर असं नाव लपवत होता. मला त्यांची व्हिडिओ इथं टाकायला पाहिजेत का नाही माहिती नाही. मी व्हिडिओ घेतलाय प्रॉपर. मी 1-2 छोट्या मोठ्या क्लिप टाकून देईल जर गरज पडली तर. पण दे आर लाईक की नाही सर तसं नव्हतं आमचं, हे ते ऑथॉरिटीचे परमिशन लागते. म्हटलं सांगा कोण ऑथॉरिटी, कोण परमिशन, आम्ही घेतो त्यांची परमिशन. मग थोडी आर्ग्युमेंट झाली. व्हिडिओ त्यांना बघितलं, ते बोलला सर व्हिडिओ वगैरे काढू नका. मी म्हटलं मग तुम्हाला प्रेमाने सांगतो, तुम्ही ऐकत नाहीये. व्हिडिओ काढायला लागलो लगेच तुम्ही ऐकायला लागले. मग ते झाल्यानंतर त्यांनी दरवाजा ओपन केला ना, मला जाऊ दिला. सांगायचं एवढंच आहे की असे कोणी पण येतात, दमदाटी करतील, सगळ्या गोष्टी करतील, पण आपल्याला बोलावं लागेल. मग आम्ही बोललो आणि त्या गोष्टी सॉर्ट झाल्या. सो असा छोटासा इन्सिडेंट झाला होता सकाळी. मी म्हटलं जाऊ द्या, सकाळी डोक्याला ताप कोण करेल, पटकन आता आपली ऑफिसची कामं करून घेऊ. जास्त काम नाही, 1 तासामध्ये होऊन जाईल ते काम. आणि अजून एक गोष्ट, दादा वहिनी मूवी बघायला चाललेत, एनिमल बघायला. सो ते नसणार आहेत घरी आणि स्नोईला आज स्नोईच्या दादीला आणि आपले ज्या ताई आहेत त्यांना सांभाळावं लागेल. इथं काम चालू आहे. हे गद्दारी कर बे. स्नो अरे तू रड ना, कस काय मत ना, असं थोडी चालेल. एवढा इझिली थोडी पिक्चरला जाऊ देईल तुम्हाला. स्नो
मत ना रुला उसको. नाही भाई ऐसा थोडी चले. स्नो ओ माय गॉड ओ तू Oh my God. ओ स्नो एवढी भोडी नको रे. ओ स्नो ओ मो पापा मम्मा गो ओ मा ओय बेटा पापा मम्मा गेले तू रडत का नाहीये तू. ओ नो आम्हाला टीव्ही जास्त प्यारी आम्हाला काहीच घेणं देणं नाही कोणी कुठेही जाते मी सॉर्टेड आहे काही टेन्शन नाही पोरीचं तिचे आई वडील गेले तरी दिलं काहीच घेणं नाही. चला आपलं काम कंटिन्यू करू. ऑलराईट आपण शटडाऊन करून दिलं आपलं काम झालंय आणि मला सकाळपासून खूप जास्त भूक लागली आणि डायरेक्ट आता हे खातोय. आईचा आज उपवास होता आईला म्हटलं तू जे खाते तेच मला बनवून दे. माझा फेवरेट गोष्टी आहेत हे वेफर्स चकल्या आणि हे शेंगदाणे बनवलेत आईने. वाव आईचा उपवास आहे आणि मजा आपण मारतोय. क्या बात क्या बात क्या बात. ऑलराईट वाजून गेले 4 आणि मी पण काम केल्यानंतर काम झाल्यानंतर आपण ते वेपर्स आणि ते खाल्लं. मी काहीतरी बघत होतो टॅब मध्ये तसाच झोपून गेलो. सकाळी लवकर उठलो होतो 7:30ला क्रिकेट खेळायला गेलो होतो असं काहीतरी शेड्यूल होता. कधी झोपून गेलो समजलंच नाही आणि अचानक उठलो. परी स्नोईचा आवाज ऐकून स्नोई उठून गेली पण त्याचं बाहेर निघत नाही तिचं झुल्याचा बाहेर. म्हटलं ठीक आहे तिला खेळू द्या. तसाच भूक लागली मला खूप जोराची काहीतरी घेऊन येऊ. आईन त्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी वेपर्स वगैरे पण घेऊन येऊ आणि मस्त चहा पण ठेवायला लावली आईला. चहा पिऊ आणि काहीतरी खाऊ बिकॉज आता कंट्रोल होत नाही. मॅडम बघा स्नो बाहेर नाही यायचे का तुला बाहेर नाही यायचे नाही मग डोळे बंद कर स्नो डोळे बंद कर. गुड नाईट. हा कशी झोपते तू कशी झोपते अशा. हा यार गेली उठ निघायची इच्छाच नाही तिची. बघा दोघंही टेन्शन मध्ये कधी बाहेर येईल कधी दंगा होईल आणि कधी यांची ड्युटी स्टार्ट होईल. वाजून गेलेत 5:30 वाजून गेलेत. आई आणि स्नोई खाली गेलेत खेळायला. दादा वहिनी ते पण अर्ध्या तासात घेऊन जाईल त्यांचा मूवी संपल्यावर. आता मी चाललोय खाली. बाळा आलाय. बाळा आणि मी जरा टवारक्या करेल जरा फिरून येऊ बाहेर जरा असं चहा वगैरे पिऊन आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर आज जिमला नाही जाणार असं वाटतंय. आज जरा रेस्ट करेल मी आणि संध्याकाळी दादाचा प्लॅन ऍक्च्युली त्याचा मित्रांसोबत होता मूवीला जायचा बट वहिनी आणि त्यांचा प्लॅन झाल्यामुळे ते दादाचं जे तिकीट आहे मित्रांसोबतचं त्या तिकीटवर मी मूवी बघायला जाणार. दादाचं मित्रांसोबत ॲनिमल आता जो नवीन मूवी आला ना तो बघायला जाईल आणि तो पण रात्री 10:30 वाजेला. सो असा प्लॅन आहे आजचा. चला आधी जाऊन येऊन. बाळा मला कॉल करतोय शिव्या घालतोय आणि ते नेहमीच आहे. तुम्ही नेहमी ऐकत असाल की बाळा मला शिव्या घालतो मी त्याला शिव्या घालतो हे मित्रांमध्ये चालत असतं. ठीक आहे. बाळा मम्मी आणि स्नोई तिघं खेळतायत आणि मला आईने एक काम लावलं की वरती जाऊन स्नोईची लांब पॅन्ट घेऊन ये बिकॉज थंडी वाजते ना. तर चला वरती जाऊन तिची पॅन्ट घेऊन येऊ आधी. चला स्नोई इज ऑल रेडी. आता इकडे लक्ष नाही देणार बिकॉज तिचे फ्रेंड्स जे मागे खेळतात ना बघा म्हणून तिचं कोणाकडे लक्ष नाही. स्नो बाय करून दे मग आम्ही चाललो. बाय. ऑलराईट आपली गाडी तिथं लावली आपण आणि हा रस्ता आहे खाली जायचा. भरपूरशा लोकांना समजलं असेल आम्ही कुठं आलोय. खूप दिवसांनी आलोय ऍक्च्युली. आमची आवडती जागा आणि आमची फेवरेट जागा जी कोणी नसतं एकदम शांत आहे वातावरण आणि साफ कधी कुठून तरी निघू शकतात. मला जरा असं ना लक्ष देऊन चालू द्या. हे बघा पूर्ण असं जंगल 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 सारखं आहे आणि इथून असं थोडंसं एकदम असा छोटूसा ट्रेक करून आल्यानंतर तुम्हाला बघा खाली दिसतं ना पाणी पाणी. आपल्या भरपूरशा ब्लॉग मध्ये तुम्ही हा व्ह्यू बघितला असेल. आम्ही पार्सल चहा घेऊन आलोय 2 कटिंग चाय. तिथं बसायचं मस्त चहा एन्जॉय करायचा व्ह्यू एन्जॉय करायचा आणि लाईफ आपली सॉर्टेड. हे बघा असा व्ह्यू तुम्हाला कुठं भेटेल का. मी जेव्हा पण इथं ब्लॉग शूट करतो ना मला असं ते सापाचा मोठ्या सापाचा कुठला मूवी बाळा असा पाण्यामधून निघतो तो एनाकोंडा त्या टाईपचं फिलिंग वाटते इथं येऊन आणि एकदम शांतता असते. पण भारी यार बेस्ट व्ह्यू आहे हा बेस्ट. आणि आम्ही खूप दिवसांनंतर आलोय. आधी आमचा प्रत्येक अल्टरनेट वीकला आम्ही येत असायचो आणि इथं बसून जरा भारी वाटायचं आणि आम्ही आता खूप दिवसांनी खूप महिन्यांनी आलोय. असं चालता बोलता येऊन गेलो. बाळा बोलला की चल जरा शांत ठिकाणी जाऊ बसू. हे बघा आम्ही सापाचं नाव काढलं आणि बराबर पाण्यामधून साप आला. हा बघा इथंच कॉर्नरवर हे बघा दिसतोय. हा बघा हो आमची इतकी घाण टरकली ना. इकडच बघतो त्याला वरती जायचंय ही भीती होती. आता आम्ही नाही बसू शकत इथं. मला आहे ना तुम्हाला दाखवता येत नाही पण हे जे तोंड वरती आलंय ना अर्धी पूछ पूर्ण म्हणजे त्याची बॉडी पूर्ण पाण्यात आहे. फक्त त्याने मान बाहेर काढली आणि आम्ही ना स्टार्ट टू एंड तिथं बघत होतो. बराबर वरती जसं आला ना त्याला ऍक्च्युली ना इकडे कुठेतरी जायचंय आणि आमची इतकी जास्त घाण टरकली मला भीती वाटायला लागली. आता उगाच डोक्याला ताप नको. नाही मी चहा नाही पिणार मी रस्त्यावर चहा पिल. इथून आपण सांभाळून जाऊ मरू तिकडे उगाच आहे ना डोक्याला ताप व्हायला. पूर्ण जंगल आहे ना हे साप वगैरे तर इथं दिसतीलच. रात्री कधी पण यायचो हा मूर्ख माणूस एकटा कधी पण येऊन जायचा इथं बसायला आणि आम्हाला माहिती होतं असं काहीतरी रिस्क आहे इथं. आणि बरोबर दिसला तो पाण्यात नसा आला ना बाहेर. ते काही करत नाही बिचारे पण कसं आपल्याला भीती वाटते. माणसाची जात आहे आपली. आपण भित्रे असतो सापाला घाबरत असतो आणि आम्ही घाबरून रस्त्यावरून गेलोय. इथं जरी आलो ना याच्या नंतर थोडं लवकर येऊ जेणेकरून साप कुठून पण आला तर लगेच दिसेल आपल्याला. आणि जरा सांगता येत नाही कुठून येऊन कुठून डसून जाईल तो.
बाळा आला होता मला सोडायला इथं PVR मूवीचे तिकीट आहे आपलं माझं एकट्याचं. जसं मी आधीच सांगितलं मूवीला टाइम झाला आणि अपडेट म्हणजे चहा पिल्यानंतर आम्ही जरा गेलेलो एका ठिकाणी बसलो जरा गप्पा वगैरे मारल्या तिथून डायरेक्ट इथं आलो आणि आपला जो शो आहे ना तो 10:30 वाजेचा आहे. 10:24 झाले 6 मिनिटं आधी पोहोचलोय. बाळा मला सोडून चालला जाईल. मी माझा दादाचा मित्रांसोबत जरा त्यांच्या गँगमध्ये मी असा मिक्स होऊन जाईल आणि त्यांच्यासोबत मूवी एन्जॉय करेल. ठीक आहे पटकन जाऊयात आणि आपला जो ॲनिमल नावाचा जो मूवी सध्या खूप ट्रेंडला चालू आहे तो जाऊन आपण एन्जॉय करू. ठीक आहे बाळा सांभाळून जा. थँक्यू सो मच. चला आपण भेटूयात उद्या डायरेक्ट. ठीक आहे बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. Tell me what you want me to do. I can be good or be naughty. Because वाजून गेले 3:28. आत्ता जस्ट मी सोसायटीमध्ये एंट्री केली बिकॉज मूवी अडीच वाजेपर्यंत संपला होता आणि मला ज्या दादाने सोडलं अक्षयने त्याच्यासोबत मी बाहेर गप्पा मारत होतो आल्यानंतर आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या आम्ही. आणि मूवीचा रिव्ह्यू एकदम सिम्पली मूवी जेव्हा तुम्ही बघाल किंवा मूवी बघायला जाताय ना एंटरटेन व्हा, बघून खुश होऊन जा, मजा करा तेवढा टाईम आणि विसरून जा. मूवीचे ज्या गोष्टी आहेत म्हणजे खूप साऱ्या गोष्टी निगेटिव्हली पण पोर्ट्रे करतात बाहेर की असं नाही करायला पाहिजे तसं नाही करायला पाहिजे. अरे ती मूवी एंटरटेनमेंटसाठी बनवली आहे. एंटरटेन होऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जा. पण त्याचा मागे जी मेहनत घेतली म्हणजे ॲक्टरची ॲक्टिंग असू द्या, बाकीच्या लोकांची म्हणजे डिरेक्टरचं डिरेक्शन असू द्या, एवढ्या मोठ्या टीमची जी मेहनत आहे ती असू द्या, या सगळ्या गोष्टी बघून त्याच्यातनं काहीतरी शिका, एंटरटेन होऊन जा आणि विसरून जा. मला पर्सनली जर कोणी विचारेल कसा वाटला मूवी मी तर सांगेल बेस्ट होता मूवी. मजा गेली. खूप दिवसानंतर असा मूवी बघितला मी. फुल ऑन एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट अशा गोष्टी होत्या. आणि आई सगळ्यात महत्त्वाचं मला आईने 2:30 वाजेपर्यंत फोन ट्राय केला. मी उचलला फोन, आईला सांगितलं. पहिला फोन मला 1-1.5 अराउंड आला. दुसरा फोन मला 1:45-2 पर्यंत आला. मला एक्झॅक्ट टाइम नाही माहिती पण आईला ते ना असं चिंता वाटत होती की पुढे. मी आईला सांगितलं मूवी बघायला आलोय तू झोपून जा म्हटलं. पण तरी आईला काही झोप लागत नव्हती. पण जेव्हा नंतर दुसरा फोन आला तेव्हा सांगून दिला आईला म्हटलं मला उशीर होईल तू झोपून जा. तर आईची वेगळी काळजी. असो आजचा पूर्ण दिवस मस्त असा सॉर्टेड होता. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आता जाऊन मी एडिटिंग करेल बिकॉज उद्या मला प्रायोरिटीवर एक ब्लॉग अपलोड करायचा आहे. त्याची एडिटिंग माझी राहिली होती. मी म्हटलं करून गेलो होऊन जाईल पण ते मूवीचा अचानक भयानक प्लॅन होता म्हणून काही झालं नाही. पण ठीक आहे वरती जाऊयात. मस्त आपण 2-3 तास जे काही लागतील ते एडिटिंग करू आणि त्याच्यानंतर झोपून जाऊ. आपण भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. प्लीज व्हिडिओ आवडला असेल लाईक करून जा, कमेंट सोडून जा एक. आणि जर इच्छा असेल, आवड असेल आणि मनात आलं असेल तर एक सबस्क्राईब करून जा. ठीक आहे भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक त्यांची काळजी घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. ठीक आहे बाय. गुड नाईट. टेक केअर. बाय बाय बाय. love you like I do. काय झालं तिथून जो आम्ही चड्डी पकडून पळालोय ना डायरेक्ट गिरीधरला येऊन थांबलो आणि इथं चहा पितो. जायचंच नसतं. आम्ही पूर्ण रस्ता एवढं हसत आलोय ना बाप रे बाप.